कोठडा ग्रामस्थांचा MIDCला विरोध, 26 जानेवारीला आंदोलनाचा इशारा। कोठडा तालुका नवापूर येथील गायरान जमिनीचे MIDCसाठी होणारे हस्तांतरण रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। या संदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदार नवापूर यांना निवेदन देऊन 26 जानेवारी 2026 रोजी आंदोलनाचा इशारा दिलाय। कोठडा गावातील गट क्रमांक 23, 46 व 47 ही जमीन पूर्वापार गुरचरणासाठी राखीव असून या जमिनीवर हजारो जनावरांचा चारा तसेच गावाची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे। मात्र ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता ही जमीन MIDCकडे वर्ग करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। हा निर्णय तात्काळ रद्द करून संबंधित जमिनीच्या रेकॉर्ड ऑफ राईटमध्ये 7/12 उतारा पुन्हा ग्रामपंचायतीचे नाव नोंदविण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदन देताना माजी सरपंच सुरेखा दिलीप कोकणी, उपसरपंच वीरसिंग भोंगड्या कोकणी, सुरेश गावी त्यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। न्याय न मिळाल्यास प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले। गावला आम्ही होता नाही ती आज गाव लोकशी सरपंचशी निवडणी करीसनी आज गावला अख्खी सुविधा करही आणि ती गाव जरा लुटायला निघणार पण आम्ही लुटू देणार नाही। आम्ही पोरसोरनी आगाडे ती जमीन राहायला जुईज संख्या वाढती जाईल पण पुरती वाढवणी ही आमने बाप दादाची जमीन देणार नाही। ही आमनी विनंती ह जर आम्ही आणि जर ही कोठडा गाव जर आखू कंपन्या काढणार या कंपन्या चालू होत या भी बंद करी दे। ग्रामपंचायत कोठडाना बठा लोकसंख्या हे जर ठेवून हा जे आमने विरुद्ध आमना ग्रामपंचायतना जागा होतो जबरदस्ती करीसनी आम्हाला मालूम नसताना लिहिली नाहीत तर तो जमीन काय आम्ही देणार नाही होय। जे 2000 पहिल्यापासूनच काय करेला हा ती मालूम नसताना त्या लिहिली नाहीत तर आम्ही काय देणार नाही। आमना गावनी अंदर खूप येते ह ढोरा ह पाणीनी व्यवस्था करेला हा बठा हा तर ती काय आम्ही देणार नाही होय। जे आम्हाला बठा से मर्जी प्रमाणे ती जागा आली नाहीत आणि आम्हाला माहिती नसताना ही करणार तर आम्ही ती काय देणार नाही होय। जर त्या जबरदस्ती करतील तर आम्ही ती कंपनीला चालू दिला नाही होय। आणि जर इसा करतील तर आम्ही कंपनीला तोडफोड करू हे जामने तुम्हाला नम्र विनंती है। गाय सराय है तो पांजरी तलाव है आजू मसान भूमि है तो बोर कोलो है MIDC वाइन जबरदस्ती हडप होत है त्यासाठी आम्हा MIDC हा देणार नाही। जर उत्तरवादी करी तर आम्हा त्याला मता हादणार नाही हे उल्हास बोलून महाबेन शब्द समजतो। तहसीलदार नवापूर यांना कोठडा गावातील नागरिक आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने निवेदन देण्यात आले। कोठडा गावामध्ये आणि परिसरामध्ये जे MIDC आलेली आहे त्या MIDCची दादागिरी इतकी वाढली आहे की ग्रामपंचायतीला न विचारता ग्रामपंचायतचं जे गुरचरण जमीन आहे किंवा शेतकऱ्यांच्या जमीन आहे त्या जबरदस्तीने हिसकवण्याचं काम हे नवापूर MIDC करत आहे। आणि कोठडा गावातील जे गुरचरण आहे त्या गुरचरणामध्ये आमच्या आदिवासींच्या पिढ्याने पिढ्या तिथे स्मशानभूमी आहे, आमचे पूर्वज तिथे दाटलेले आहेत आणि ती जमीन आज MIDC जबरदस्तीने अधिग्रहण करून या भांडवलदारा कंपन्यांना विकत आहे। त्याला आमच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। आज जर ती MIDCने ती जमीन अधिग्रहण करून कंपन्यांना दिले तर आम्ही आमच्या स्मशानभूमी कुठे काढू? आमचे पूर्वज जे तिथे दाटले गेलेले किंवा आमचे एखादं मैल झालं तर आम्ही कुठे घेऊन जाऊ? म्हणजे याचा अर्थ इथलं भांडवलशाही इथलं भांडवलदार हे मोदी सरकारच्या इशारावर आदिवासींच्या जमिनी हिसकवणे सुरू आहे। आज पूर्ण देशभरात आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचं काम सुरू झालेलं आहे। परंतु हे बेकायदेशीर काम हे पेसा कायद्याचं उल्लंघन आहे आणि आदिवासींना सुप्रीम कोर्टाने आणि राज्यघटनेने दिलेले 5वी आणि 6वी अनुसूचीचे उल्लंघन आहे। फक्त कागदपत्री पेसा कायदा हा सांगितला जातो, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही। ग्रामपंचायतीला न विचारता हे MIDC जमिनी अधिग्रहण करते। आमच्या ग्रामस्थांची हीच मागणी आहे की पेसा कायद्या अंतर्गत आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत या MIDCच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि आदिवासींना न्याय द्यायला पाहिजे। जर या 5 ते 10 दिवसांमध्ये MIDCने आमच्या आदिवासींच्या ग्रामपंचायतीच्या नावावर ही सदर जमीन नावावर केले नाही तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी
जी लोकशाही या देशामध्ये अस्तित्वात आली, त्या लोकशाहीमध्ये आधी हुकुमशाही सुरू झालेली आहे. ही हुकुमशाही हटवण्यासाठी आम्ही 26 तारखेला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जर याच्यात कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याला सर्वस्व जबाबदारी ही MIDC राहील, हे आज आम्ही आपल्याला सांगतो आहे. सम्राट V7 न्यूजसाठी प्रतिनिधी सैला गावित, नवापूर.